नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो, संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 31 चे माजी नगरसेवक डॉक्टर रवींद्रदादा भोयर आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तर आपण पाहतो की आता विधानसभा निवडणुका पण आता लागत आहेत, पण अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे. सगळा कारभार जो आहे आयुक्तांच्या हातात गेलेला आहे आणि आता तुमच्या पदासमोर माजी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे येतात, तुम्हालाच अजूनही नगरसेवक ते मानतात. तर त्यांच्या सगळ्या समस्या ज्या काही सोडवताना काही अडथळे येत आहेत का, तुम्ही कशा पद्धतीने डील करता? मला असं वाटतं की 1992 पासून या ना त्या कारणाने महानगरपालिकेशी मी संबंधित आहे आणि या काळामध्ये अनेक साऱ्या पक्षांची राजकीय राजवट या महानगरपालिकेवर होऊन गेली. या महानगरपालिकेवर कधी काँग्रेसने राज्य केलं, कधी भारतीय जनता पार्टीने केलं, कधी अपक्षांनी केलं. परंतु महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेमध्ये त्याचे आपले अधिकार आहेत. मला असं वाटतं की या अधिकारांची पायमल्ली आजचं राज्य सरकार करत आहे. जनतेचा किंवा लोकशाहीचा हा गळा घोटण्याचा प्रकार आहे. 5 मार्च 2022 रोजी नवीन महानगरपालिकेचं पुनर्गठन होणं अपेक्षित होतं, परंतु नवीन महानगरपालिका पुनर्गठित होण्याच्या ऐवजी कोणत्या तरी OBC आरक्षणाचा मुद्दा कोर्टामध्ये चालला आणि कोर्टाचा बहाणा समोर करून राज्य सरकार कोर्टाच्या आडून लोकशाहीची हत्या करत आहे. शेवटी महानगरपालिका ही एक जरी स्वायत्त संस्था असली तरी पंचायत राजमध्ये आम्हाला जे काही अधिकार, विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्या अधिकारांमध्ये लोकांची कामं ही प्रशासनाकडून करून घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. उद्या समजा महाराष्ट्राच्या विधानसभेला भंग करून त्यांना 6 महिन्याच्या वर भंग ठेवता येत नाही आणि महाराष्ट्राची विधानसभा भंग केल्यावर चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र यांच्या अखत्यारीमध्ये सर्व डिपार्टमेंट कामं करतील, पण नॉट मोर दॅन 6 मंथ. 6 महिन्यांच्या वरती हा कालावधी राहू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाचा बहाणा करून कधी OBC आरक्षणाच्या, कधी डिलिमिटेशनच्या, या सर्व ही कारणं समोर करत लोकशाहीची हत्या कशा प्रकारे आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल याचा विचार सत्तारूढ पक्षाची नेते मंडळी करत आहे. पण मला असं वाटतं की लोकांची महानगरपालिकेकडून काय अपेक्षा असते? दिवाबत्तीची सोय, स्वच्छतेचं मिशन, लोकांना पाणी मिळतं की नाही मिळत, ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम तिथून निवडून आलेला जो नगरसेवक राहतो त्याच्या माध्यमातून जनता आजपर्यंत करत आली. पण या 5 मार्च रोजी म्हणजे 2 महिन्यांनंतर या महानगरपालिकेवर प्रशासक बसून 2 वर्ष पूर्ण होतील आणि एखाद्या स्वायत्त संस्थेला 2 वर्ष निवडणुकीशिवाय, लोकप्रतिनिधीशिवाय ठेवणं, मला असं वाटतं हा लोकशाहीचा अपमान आहे. हा लोकतंत्र गाडण्याचा प्रकार किंवा हे लोकतंत्र गाडण्याचं पाप ज्यांनी कोणी करण्याचं ठरवलं असेल त्यांना याची मोठी किंमत भोगावी लागेल. आणि नुसती किंमत नाही भोगावी लागेल, याच्यामागे एक राजकीय अर्थ आहे. सत्तारूढ पक्षाला असं आज वाटतं आहे की जर महानगरपालिकेच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या पहिले जर आम्ही घेतल्या तर कदाचित सत्तारूढ पक्षाचा जो कोणी नगरसेवक असेल, उमेदवार असेल, त्या ठिकाणी 10 लोक जर क्लेमंट असतील तर सत्तारूढ पक्षामध्ये ही एक मोठी फूट पडेल आणि सत्तारूढ पक्षाला त्याचा मोठा झटका बसू शकतो. हा अंदाज लावून, हा सर्वे करून सत्तारूढ पक्ष ही महानगरपालिकेची निवडणूक लोकसभेपर्यंत, विधानसभेपर्यंत न घेण्याचं मानस बनवून आहे.
किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की मुंबईसह 17 महानगरपालिकांच्या निवडणुका हे शासन यासाठी फक्त घेत नाही आहे की त्यांना आपला पराभव या माध्यमातून दिसतो आहे आणि त्यांच्या पार्टीमध्ये जो काही अनरेस्ट येईल, जो काही असंतोष येईल, तो असंतोष येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रकट होईल आणि त्यामध्ये त्यांच्या पक्षाचं मोठं नुकसान या महाराष्ट्रात होईल. हा जो अंदाज त्यांचा आहे, मला असं वाटतं की या शहरातील, या महाराष्ट्रातील जनता हा सत्ताधाऱ्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अंदाज आज ज्यांना विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात असं वाटतं, त्याचप्रमाणे खाली समाजामध्ये ॲक्च्युली नगरसेवक हा जो माणूस आहे हा जनतेच्या सर्वात जवळचा माणूस आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला आमदार मिळणार नाही, खासदार एखाद्या वेळेस मिळणार नाही, पण नगरसेवकाच्या घरी सकाळी 7 वाजेपासून लोक आपापल्या विविध समस्या घेऊन त्याच्या घरी पोहोचतात. मग त्या घरगुती असतील. आज साधा मानसेवा दंडाधिकाऱ्याचा स्टॅम्पसुद्धा मारू नाही शकत. कोण मारणार आहे? लोकांना मॅरेज सर्टिफिकेट घेताना, जन्ममृत्यूचा दाखला घेताना महानगरपालिकेचं प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हे मी वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु महानगरपालिकेचं प्रशासन ज्या पद्धतीने काम करतं हे सर्वश्रुत आहे. आणि महानगरपालिकेचं प्रशासन हे नगरसेवकांच्या दबावाशिवाय जनहिताची कामं करूच शकत नाही. आणि प्रशासकाला जर उद्या वाटायला लागलं की या शहरातली जनता फक्त प्रशासकाचंच ऐकते आहे, तर याचा उद्वेग व्हायला थोडाही वेळ लागणार नाही. तेही बरोबर आहे, कारण नागरिकांसाठी नगरसेवक हा एक मधातला दुवा असतो आणि छोट्यात छोटे घरचे प्रॉब्लेमसुद्धा ते तुमच्याकडे घेऊन येत असतात, कारण ते आमदार खासदारांकडे जाऊच शकत नाही तितक्या दूरपर्यंत. दादा, आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात, तुम्ही अनेक योजना तुमच्या प्रभागात तुम्ही राबवता. ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक होते दादा, तेव्हा तुमच्या प्रभागात तुम्ही असं महत्त्वपूर्ण काम कुठलं केलं आहे जे रिमार्केबल असेल किंवा एक लक्षात असेल, आणि ते केलेल्या कामांवर तुम्ही समाधानी आहात का? माझ्या प्रभागामध्ये जेवढी उद्यानं होती त्या उद्यानांचं चांगल्या पद्धतीने नूतनीकरण केलं होतं, ज्याची वाट आता 1.25 वर्षात लागलेली आहे. माझ्या वार्डामध्ये या शहराच्या खासदारांनी नागनदी जाते. मागील 2012पासून मी ऐकतो आहे, आज 14 वर्ष झाले. नाग नदीमधून बोटिंग होईल आणि लोक अंबाझरीच्या पायथ्यापासून तर टिल एंड म्हणजे भांडेवाडीपर्यंत लोकांना बोटीनी प्रवास होईल. मला असं वाटतं की या देशात किंवा या शहरात स्वप्न विकण्याचा धंदा जर कोणी केला असेल, स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ज्यांच्या मनगटात नाही. 12 वर्षात झाले ती नागनदी वाट पाहते. 1100 कोटीची योजना आज 2900 कोटींवर पोचली, पण नागनदीची एक मातीचा ढेला इकडचा तिकडे झालेला नाही. आज आपण भोयरदादांशी जी आहे चर्चा केली, त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, काय अडथळे आता सध्या येत आहेत, आणि अनेक मोठमोठ्या मुद्द्यांवर जे आहे दादांनी प्रकाश टाकलेला आहे. अनेक महापालिका निवडणुका असो, प्रशासकीय राज असो, किंवा कशा पद्धतीने जे आहे आत्ताचं कामकाज सुरू आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे सविस्तर दादांनी आपल्याला सांगितल्या आहे. अशाच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत, अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी केडीकर, नवराष्ट्र, नागपूर.